चांदवड मनमाड मार्गावर एसटी आणि डीजेच्या वाहनाचा अपघात झाला। अपघातात एक जण जखमी झालाय। बसमधील प्रवासी सुखरूप आहेत। बीडच्या नेकनूर गावात मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला। पुतळा उभारण्यात आल्याने शिवप्रेमींमधून आनंद व्यक्त केला जातो। बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसलाय। ज्वारी, बाजरी, गहू, हरभरा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। वाशिममध्ये रस्त्याच्या मागणीसाठी नागरिकांनी शोले स्टाईल आंदोलन केलं। यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं दखल घेऊन रस्त्याचं काम पूर्ण करावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली। राज्य उत्पादन शुल्क विभागानं शिरपूर इथं कारवाई केली। कारवाईत 10,40,000चा मुद्देमाल जप्त झालाय। राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेल्या कारवाईमुळे अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले। कराड पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाला पाठिंबा दिला। विविध मागण्यांसाठी राज्यातील शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी संघटनांच्या वतीने राज्यभर आंदोलन पुकारण्यात आलं। मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप महिला मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आलं। यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नंदुरबार जिल्ह्यातल्या विसरवाडी गावाजवळ कारचा भीषण अपघात झाला। अपघातात एकाचा मृत्यू झाला, एक जण गंभीर जखमी। अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला। अपघातात कारमधील 3 जण गंभीर जखमी झाले। जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। गोदावरी नदीकाठी वसलेल्या पैठण शहरालगतच्या दशक्रिया घाट परिसरात नागरिकांची झुंबड उडाली। सोन्या चांदीचे दागिने शोधण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली। रायगडमधील मानगाव निजामपूर मार्गावर धावत्या दुचाकीने पेट घेतला। आगीत संपूर्ण दुचाकी जाऊन खाक झाली। आगीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या वादग्रस्त आंदोलनाचे पडसाद रायगड जिल्ह्यात उमटले। भाजप महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले। रायगड जिल्हाध्यक्ष चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले। नांदेड शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाची एटीएम मशीन पळवल्याची घटना घडली। 6 ते 7 लाख रुपये मशीनमध्ये असल्याचा अंदाज आहे। पोलिसांकडून तपास सुरू आहे। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालंय। पिकांचं नुकसान झालं असल्यानं शेतकरी पुन्हा संकटात सापडला। गोंदिया जिल्हा माहिती कार्यालयाकडून जनकल्याण योजनांचं छायाचित्र प्रदर्शनात आयोजित करण्यात आलं। नागरिकांची प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देत योजनांची माहिती घेतली। शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे। गोंदिया जिल्ह्यात कलिंगड लागवडीला मोठा वेग आलाय। कमी पाण्यात आणि कमी कालावधीत भरघोस उत्पन्न देणारं पीक म्हणून शेतकरी कलिंगडाकडे वळत आहेत। उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक पिकांऐवजी कलिंगड शेतीचा पर्याय निवडल्यानं शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे। जळगाव शहरातील भाजप महिला मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आलं। यावेळी शहरातील कोर्ट चौकात राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला। अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं। त्यामुळे बारामती तालुक्यात यंदा यात्रा आणि जत्रा साध्या पद्धतीने करण्याचं आवाहन करण्यात आले। पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते आणि बारामती तालुका अध्यक्ष संदीप बांदे यांनी हे आवाहन केले। अमरावती महानगरपालिकेत आयोजित जनसंवाद कार्यक्रमात गोंधळ उडाल्याची घटना घडली। कार्यक्रमादरम्यान महिला आयुक्तांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादी नगरसेवक चंदू खेडकर यांनी तक्रारदाराशी अरेरावीची भाषा वापरत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। छत्रपती संभाजीनगरमधील जाधववाडी आणि शहाजंग येथील बाजारपेठांमध्ये फळांची मोठी आवक आहे। यंदा बाजारात द्राक्ष, कलिंगड, खरबूज, पपई असून रसाळ फळांच्या मागणीत 5 ते 10% वाढ झाली।